वेलकम टू ऑल. नालंदा भारतमच्या या प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण वैकल्पिक भूगोल अभ्यास करण्यासाठी जी काय स्ट्रॅटजी आखणार आहोत त्या संदर्भात आजचा व्हिडिओ असणार आहे. त्यामध्ये आपण 4+1+1 अशा प्रकारची स्ट्रॅटजी आखली आहे. ही काय आहे हे तुम्हाला पुढे कळेलच. पण त्याचबरोबर आपण मागच्या लेक्चरमध्ये काय पाहिलं होतं की जो आपला वैकल्पिक भूगोल आहे तर तो निवडण्याची एक स्मार्ट चॉईस कशी असू शकते किंवा त्याचे काही बेनिफिट्स, वैकल्पिक भूगोल निवडण्याचे जे काही बेनिफिट्स आहेत किंवा त्याचा आपल्याला पुढे जाऊन कसा उपयोग होतो हे तुम्हाला अगोदर एक ओव्हरव्ह्यू दिलेला होता. पण आता आपण त्या संदर्भातच थोडासा एक ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की आपल्याला ही स्ट्रॅटजी कशी वापरायची आहे आणि त्याचा आपल्याला पुढे जाऊन कसा उपयोग होईल. ज्यामुळे की आपल्याला एक डबल नोट्स मेकिंग आणि डबल अभ्यास हे थोडंफार अरेंज करता येईल किंवा त्यामध्ये थोडीफार स्ट्रॅटजी कशी आखू शकतो या संदर्भात तुम्हाला एक मार्गदर्शन मिळेल. तर आपण सुरू करूयात. पण त्या अगोदर मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की आपला जो भूगोल ऑप्शनल आहे तर त्याचा आणि जनरल स्टडीजचा जो पेपर्स असतात त्याचा आणि ह्याचा काय संबंध असतो आणि किंवा त्याचं सिलेबस आणि हा भूगोलाचा सिलेबस हा कसा इंटरलिंक होतो की जिथे आपल्याला डबल नोट्स मेकिंग टाळता येईल आणि एकाच नोट्समध्ये एक पूर्ण संकल्पना आपण एकाच ठिकाणी मांडून घेऊन ज्या आपण रिव्हिजनसाठी सोप्या पडेल अशा आपल्याला जसं सोपं पडेल तशा पद्धतीने अरेंज करू शकतो. त्या संदर्भात आधी हे जाणून घेणे गरजेचं आहे. तर आपण इथे मी तुम्हाला आपला जो भूगोलाचा पेपर आहे, जनरल स्टडीजचा जो पेपर आहे पेपर 1 त्याचा सिलेबस इथं दिलेला आहे. तुम्ही काय करा की तुमच्यापाशी जो आपला नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार जो काही सिलेबस आहे तो एका साईडला घ्या आणि इथं जे डबल असणार आहे म्हणजे डबल JS चा पेपर आणि भूगोलाचा पेपर ह्यामध्ये तुम्ही तुमच्या ठिकाणी नोटेशन करून ठेवा की तुम्हाला नंतर जेव्हा अभ्यास कराल तुम्ही त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की अरे की हा टॉपिक आपण ह्या पेपरमध्ये सुद्धा वाचलेला आहे किंवा तिथे सुद्धा आहे, जेणेकरून तुम्हाला ॲन्सर रायटिंगसाठी सुद्धा ते सोपे जाऊ शकते. तर इथे पहा, हा जो मी सिलेबस दिलेला आहे तर हा GSचा जो भूगोलाचा सिलेबस आहे तो सिलेबस आहे. म्हणजे मला तुम्हाला इथे हे सांगायचं आहे जेव्हा आपण भूगोल ऑप्शनलसाठी जी तयारी करणार आहोत तर तोच सिलेबस किंवा तेच जे काय अंडरस्टँडिंग आहे, जो अभ्यास आहे तोच आपल्याला ह्या पेपरमध्ये वापरायचा आहे. GS पेपर 1च्या भूगोल सेक्शनमध्ये. त्यामध्ये आपल्याला जो जगाचा प्राकृतिक भूगोल, त्याची ठळक वैशिष्ट्ये, जागतिक प्रमुख नैसर्गिक साधनसंपत्तीचे वितरण, जगातील विविध भागातील प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय औद्योगिक सेवांच्या स्थानाला जबाबदार असणारे घटक, भूकंप, सुनामी, ज्वालामुखी. आता हा जो सिलेबस आहे हा आपला सिलेबस हा आपल्या भूगोल वैकल्पिकमध्ये जिओग्राफी ऑप्शनलमध्ये कवर होणारच आहे. त्यामुळे इथे हा डबल वाचायची गरज नाही, म्हणजे हा पूर्ण एकाच पेपरमध्ये कवर होतो. त्यामुळे आपल्याला जे काही नोट्स मेकिंग करायची आहे ती एकाच ठिकाणी करायची की जे आपण एकतर भूगोल ऑप्शनलच्या ह्याच्यामध्ये करू शकतो आणि तिथलंच ॲडिशनल पेजेस आपण GSच्या पेपरमध्ये वापरू शकतो. आता नेक्स्ट सांगायचं आहे की आपला जो GS 1चा समाज सेक्शन आहे, समाज हा एक आपल्याला सबसेक्शन दिलेला आहे. त्यामध्ये पाहू शकता किंवा आपला हिस्ट्रीचा जो पोर्शन आहे त्यामध्ये जे काही भारतीय समाजाचे ऐतिहासिक पैलू वगैरे असतील किंवा सांस्कृतिक जी जडणघडण असेल त्या संदर्भात जो विषय असणार आहे तो आपल्याला तिथे इंटरलिंक करता येऊ शकतो की ज्यामध्ये लोकसंख्या शास्त्रीय जे वैशिष्ट्ये आहेत ते आणि जे आपले काय म्हणतात त्याला नगरविकास किंवा नागरीकरणाच्या ज्या समस्या आहेत म्हणजे शहरीकरणाच्या ज्या समस्या आहेत तो आपल्याला इथं टॉपिक एका ठिकाणी मर्ज करावा लागणार आहे. म्हणजे नोट्स मेकिंग आपल्याला तशी करायची आहे. बाकीचं जे आहे ते तुम्ही तुमच्या लेवलने ते वाचून घेऊ शकता की तुम्हाला एक तुमचंही अंडरस्टँडिंगची जी लेवल आहे ती अप होईल आणि जे काही पुढं जो सिलेबस आहे तो नोट्स मेकिंग करताना तो मला इझी पडेल. त्यामुळे तुम्ही आधी हा पोर्शन एकदा वाचून घ्या आणि जो आपल्या तुमच्यापाशी जो सिलेबस आहे, सिलेबस कॉपी आहे त्यामध्ये नोटेशन तुम्ही करू शकता की आणि जेव्हा तुम्ही जे काही नोट्स मेकिंग कराल त्यावेळेस ते तुमच्या समोर असलं पाहिजे आणि त्यानुसारच तुम्ही हे फॉलो करू शकता. नेक्स्ट आहे ते
GS पेपर 2 तुम्हाला मी सांगितलं होतं की जो आपला GS पेपर 2 आहे त्यामध्ये जो पॉलिटीचा सेक्शन आहे आणि इंटरनॅशनल रिलेशनचा सेक्शन आहे, पॉलिटी आणि IRचा पोर्शन. आता तो आणि आपला GOचा सेक्शन बाबा कुठे कुठे समान आहे. तर हा संघराज्यवादाचा भौगोलिक आधार किंवा राज्य पुनर्रचना, नवीन राज्यांचा उदय, आंतरराज्यीय समस्या. आता ह्या ज्या आंतरराज्यीय समस्या आहेत किंवा हे जो पोर्शन आहे हा आपण पॉलिटीमध्ये वाचतोच. मग त्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्ही इथे रेफर करू शकता. इन डिटेलमध्ये थोडंसं तिथं मॅपिंग वगैरे करून तिथं हा पोर्शन तुम्ही यूज करू शकता, इंटरलिंक करू शकता. त्याचबरोबर जो आपला आरचा पोर्शन आहे म्हणजे इंटरनॅशनल रिलेशनचा जो पोर्शन आहे तो लेक्चर थोडं फास्ट होत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की थोडं स्लो बोला आणि जर शब्दाचे उच्चार थोडेसे जरा अस्पष्ट येत असतील तर त्याबद्दल सॉरी, पण त्याबद्दल मी काही करू शकत नाही. ती एक देवाने देणगी दिलेली आहे असं मी मानून घेते, त्याबद्दल सॉरी. इथं सांगायचं आहे की मला IRचा जो पोर्शन आहे भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेचा हा सेक्शन, परत पलीकडचा जो दहशतवाद असेल किंवा जागतिक कारभारामधील जी भारताची भूमिका आहे किंवा दक्षिण आशिया, साऊथ आशियन कंट्रीज वगैरे त्या संदर्भात जी काही भूराजनीती आहे तो टॉपिक आणि आपला भूगोलाचा टॉपिक ऑप्शनलचा हा तिथे इंटरलिंक होत असतो. मग तिथं जेव्हा भूगोलमध्ये नोट्स मेकिंग कराल तर त्यावेळेस तिथला पोर्शन किंवा आन्सर रायटिंग करताना तो पोर्शन तिथं तुम्ही यूज करू शकता, जो काही अभ्यासाचं जे मटेरियल आहे ते. नेक्स्ट आहे ते आहे जनरल स्टडीजचा पेपर आपला 3रा. तर त्यामध्ये इतका पोर्शन सेम आहे, तुम्हाला सांगते की इथे तुम्ही पाहू शकता जो आपला इकॉनॉमीचा सेक्शन आहे बघा, हा आर्थिक भूगोल लिहिलेला आहे. पहिली गोष्ट हा मी सिलेबस आपला भूगोल ऑप्शनलचा लिहिलेला आहे आणि मग तुमच्यापाशी जो असेल तो त्यानुसार तुम्ही तिथे लिहू शकता की जनरल स्टडीच्या पेपरची कोणत्या ठिकाणी ते आहे तेच शब्द आहेत तिथे जवळपास जे सारखे आहेत तिथे तुम्ही नोट्स लिंक तिथे टिक करून ठेवू शकता. जागतिक आर्थिक विकास मापन समस्या किंवा दुष्काळ, अन्न व पोषण समस्या, ऊर्जा संकट. आता हे जे शब्द आहेत ते तिथंच डबल रिपीट आहेत बघा. किंवा लोकसंख्या भूगोलाचा असेल, वसाहत भूगोल असेल, जागतिक लोकसंख्या वाढ, ग्रामीण वसाहतीचे प्रकार, स्थलांतराची कारणे, लोकसंख्येचे सिद्धांत आहेत बघा, पर्यावरणीय समस्या असतील, त्याचं वाढ आणि वितरण असेल, संकल्पना आहेत. म्हणजे हा पोर्शन जनरल स्टडीज पेपर 3चा आर्थिक भूगोलाचा सेक्शन जो आहे तो इथं तुम्ही टिक करून ठेवा अगोदरच. पुढे बघा साधन संपत्ती, तिथेच त्याच ठिकाणी इकॉनॉमीमध्येच जे काय साधन संपत्ती आहे, भूजल, ऊर्जा, खनिजे, जैविक साधन संपत्ती, इथे कृषीचा पोर्शन बघा. हा पोर्शन आणि आपला तो ह्याच्यामध्ये कशामध्ये जनरल स्टडीजचा पेपर आहे GSचा पेपर त्यामध्ये आहे बघा. इकोमध्येच कृषी, उद्योग आणि इन्फ्रास्ट्रक्चर आहे बघा. इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते, रेल्वे हे तुम्हाला पोर्शन तिथे दिसत असेल बघा. हा पोर्शन तो तुम्ही तिथे टिक करून ठेवा. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही नोट्स लिहाल तर त्यावेळेस सुद्धा तिथं असं त्या नोट्समध्येच लिहून ठेवायचं आहे हा पोर्शन तिथं लिंक आहे. म्हणजे तुम्हाला कसं तिथं वाचताना ते सोपं जाईल. एकच मिनटं. हां, नेक्स्ट तिथेच बघा एन्व्हायरमेंटचा पोर्शन आपला. एन्व्हायरमेंटचा सेक्शन, एन्व्हायरमेंट सेक्शनमध्ये बघा काय होऊ शकतं. जी आपण जे प्रीसाठी यूज करतो किंवा पर्यावरण सेक्शनमध्ये थोडंसं काय असतं की मृदाचरण वगैरे, मृदेची धूप किंवा ऱ्हास जे आहे किंवा संधारण, क्लायमेट चेंज संदर्भात वगैरे काय असेल ते, किंवा पर्यावरण भूगोल आहे, पारिस्थितिक पर्यावरणावर मानवाचा प्रभाव काय होतो, क्लायमेट चेंजचा, वैश्विक आणि प्रादेशिक परिस्थितीबद्दल बदल आणि असंतुलन, परिसंस्था, पर्यावरण ऱ्हास, व्यवस्थापन, संवर्धन. म्हणजे हा पोर्शन आपला जो आहे हा भूगोल ऑप्शनलचा दिलेला आहे मी इथे. मग हाच आपल्याला परत डबल प्रीसाठी वाचावा लागतो, परत जनरल स्टडीजच्या पेपरसाठी वाचावा लागतो, परत भूगोलासाठी वेगळा वाचावा लागतो. तर तसं न करता आपण एकाच ठिकाणी नोट्स मेकिंग करू आणि तिथेच त्या नोट्सच्या तिथे जी काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे ती परत जेव्हा आपल्याला वाचता जी काही सापडेल ती आपण तिथे ॲड करू शकतो. पुढचं आहे की करंट अफेअर्सचा. इथे करंट अफेअर्स, प्रिलिम्स आणि हे आपला डिझास्टर मॅनेजमेंट, करंट अफेअर्स, प्रिलिम्स आणि डिझास्टर मॅनेजमेंटसाठी. आता ह्या ज्या काही करंटच्या समकालीन ज्या समस्या असतील किंवा जे काही भूस्खलन लिहिले, भूकंप, सुनामी, पूर, पर्यावरणाशी
संबंधित समस्या, वाळवंटीकरण, मृदेची धूप, आर्थिक विकासामधील प्रादेशिक शाश्वत विकास वगैरे ह्या संदर्भातलं जे काही करंटच्या न्यूज असतील किंवा आताच्या समकालीन जे मुद्दे चाललेले आहेत, समस्या चाललेल्या आहेत, त्याच टॉपिक्सचा आपल्याला प्रीमध्ये पण आपल्याला प्रश्न विचारले जातात त्याच्यावरती. किंवा जो आपला आपदा प्रबंधनचा जो विषय असतो डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये, मग त्यासाठी कोणते उपाय आहेत, कोणते कायदे आहेत किंवा कोणते नियमावली आहे की त्यानुसार आपल्याला पुढची प्रोसेस उचलावी लागते. आता इथेच मी तुम्हाला सांगते की आपला जो GS 4चा पेपर आहे इथिक्सचा, मग त्या सेक्शनमध्येच आपण इथं जे आपण कायदे वगैरे लिहू शकतो तर लिहिणार आहोत. जे काही नोट्समध्ये लिहिणार आहोत तेच आपण तिथेसुद्धा जे आपण केस स्टडीज सॉल्व करणार आहोत ना, मग त्यामध्ये सुद्धा आपला तिथे आपण ते लिहू शकतो ॲडिशनल इन्फॉर्मेशन. पुढे तुम्हाला इथे बघा टिप दिलेली आहे की उमेदवारांनी या पेपरमध्ये समाविष्ट असलेल्या विषयांशी संबंधित नकाशावरील एका अनिवार्य प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक असेल. मग या ठिकाणी येतो आपला मॅपिंगचा पोर्शन, जो की आपल्या जी स्ट्रॅटर्जी आहे 4+1+1 त्यामध्ये आपण हा मॅपिंगचा सेक्शन पूर्णतः कंप्लीट करणार आहोत. आणि विथ करंट अफेअर्समध्ये जे काही न्यूजमध्ये असतील लोकेशन्स त्यासुद्धा आपण इथं घेणार आहोत. मग पुढचा पॉईंट हाच आहे की आपली स्ट्रॅटर्जी नक्की काय, कसं आणि कोणत्या पद्धतीने आपण हा एक कव्हरेज देणार आहोत. इथे सांगते मी तुम्हाला 4मध्ये काय म्हणजे आपली जे आपला जो वीक आहे 7 डेजचा, पण त्यामधला आपण एक दिवस कमी करूया तुमच्यासाठी, तुम्हाला तो रिव्हिजनसाठी किंवा कशासाठी यूज करता येईल तुमच्या बेसिसने. पण आपला हा जो आहे तो मी 6 डेजचा प्लॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये 4 दिवस आपण काय करणार आहोत की कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, सिलेबस लेक्चर आणि नोट्स मेकिंग हे 4 दिवस करणार आहोत. नेक्स्ट 4 दिवसमध्ये काय करणार आहोत, PYQ, FYQ म्हणजे फ्युचर इयर क्वेश्चन काय असतील विचारू शकतात असे. PYQमध्ये UPSCचे MPSCचे जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन असणार आहेत त्या संदर्भात आपण ॲन्सर रायटिंगची जी काही प्रॅक्टिस आहे ती करणार आहोत. पुढचा एक दिवस काय करायचं आहे तर मॅपिंग करायचं आहे आणि करंट अफेअर्सचं लिंकिंग, म्हणजे ह्या करंट अफेअर्सचं लिंक आहे ते ॲन्सर रायटिंगमध्ये कसं यूज करतात आणि कसं ॲन्सर आपला जे उत्तर असणार आहे ते बाकीच्यांपेक्षा वेगळं. आणि जे काय आपल्याला मार्क्स असतात 20-15 मार्क्स असतात मोठे, मग त्यामध्ये मॅपिंग लिहावं लागतं, केस स्टडीज वगैरे असतात, तर त्या आपण कशाप्रकारे आपण इम्प्लिमेंट करू शकतो, जे काही आपल्याजवळ जी माहिती आहे त्याचा वापर करून ते आपण ह्या स्ट्रॅटर्जीमध्ये प्रॅक्टिस करणार आहोत, जेणेकरून आपल्याला उत्तर लेखन हे सोपं जाईल. आता हीच आपण स्ट्रॅटर्जी जी काय आहे ते आपण इन डिटेल पाहूया. पहिल्यांदा काय सांगितलं की इथं कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, एकच मिनटं. कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे काय, आता इथे बघा, आता तुम्ही ज्या ठिकाणी राहता तर आपल्याला पहिल्यांदा एक काय पाहिजे की एक भूगोलाचा विद्यार्थी म्हणून आपल्याला थोडीशी अंडरस्टँडिंग पाहिजे असते की ती कशी येते जेव्हा आपण रीड करतो, एखादं माहिती रीड करतो आणि ती आपल्या आजूबाजूला ॲप्लाय करतो, तर त्यावेळेस ती कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग जी आहे ती म्हणजे डेव्हलप होते. मग आता ती कशी, आता साधारणतः तुम्हाला एक उदाहरण देते. आता जी नदी वाहते, जी आपल्या नदी असते, ती नदी कशी वाहते, ज्या दिशेने उतार असेल त्या दिशेने. मला समजा नदी अशी वाहते, परत ही अशी व्हायला लागली, का व्हायला लागली, तर इथला पोर्शन थोडासा उंच आहे, इथला पोर्शन थोडासा उंच आहे आणि इथला हा थोडासा इथे अशी कर्व म्हणजे इथला जो उतार आहे तो असा वळण घेत आहे, त्यानुसार ती नदीसुद्धा वळते. मग हा जो एक 3 डायमेन्शनल व्ह्यू तयार होतो तो आपल्याला एक जेव्हा आपण भूगोलचा अभ्यास म्हणजे जेव्हा आपण तो पोर्शन एखादा वाचतो तर तो आपल्याला एक इमॅजिनेशन देऊन जातो आणि त्यानुसार आपल्याला हे कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग डेव्हलप होतं. आणि इथं मला सांगायचं आहे की हे जे कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आहे ते प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये सगळ्यांमध्ये सारखंच असतं असं नाही. जेव्हा तुम्ही जेवढी रिव्हिजन द्याल तेवढे ते तुम्हाला इन डीपमध्ये घेऊन जातं. हे तुम्हाला जेव्हा आपण लेक्चर घेऊ तर त्यावेळेस तुम्हाला ते लक्षात येईल की कसं आणि कोणत्या प्रकारे ते डेव्हलप होत जातं. पुढं सांगायचं की सिलेबस लेक्चर. आता जो आपल्याला सिलेबस आयोगाने दिलेला आहे त्या प्रत्येक टॉपिकवरती मी लेक्चर अपलोड करत जाईन, प्रत्येक टॉपिकवरती, आणि त्याबरोबर त्याच्या काही नोट्स असतील त्यासुद्धा तुम्हाला मराठीमध्ये मिळतील. मराठीमध्ये असणार आहेत आपल्या सगळ्या नोट्स.
आणि त्याचबरोबर काय असणार आहे की जे काय मॅपिंग वगैरे असणार आहे ते सुद्धा त्या असणारच आहे त्या नोट्समध्ये आणि व्यवस्थितपणे अरेंज केलेल्या आहेत त्या. पुढचं आहे की PYQ आणि FYQ. एकच मिनटं. PYQ आणि FYQ जे आपले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत आणि UPSCचे जे PYQ आहेत, UPSCचे जे PYQs आहेत किंवा जे आधी MPSCने सुद्धा आधी मला वाटतं की जे काही हे होते ते MPSCसुद्धा बहुतेक डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होते अगोदर, तर त्या संदर्भातले माझ्याकडे आहेत, म्हणजे मला सापडलेत ते की जे काही भूगोलाच्या ऑप्शनलचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा आपण इथे प्रॅक्टिस करणार आहोत. आणि आता जो पेपर आपल्याला जो झालेला आहे राज्यसेवेचा, तर त्यामध्ये जे काही प्रश्न विचारले आहेत त्याच्या अनुषंगाने नेक्स्ट इयरमध्ये कसे प्रश्न विचारू शकतात ते सुद्धा आपण प्रॅक्टिस करायचे आहेत. आन्सर रायटिंग प्रॅक्टिस जसं तुम्हाला आता सांगितलंच आहे की आपल्याला जो काही पेपर असणार आहे तो किती आता 20 मार्क्समध्ये आपण कोणत्या गोष्टी टाकल्या पाहिजेत जेणेकरून त्या एक्झामिनरला आपला पेपर थोडासा डिफरन्स जाणवेल बाकीच्यांपेक्षा. मग त्या काय गोष्टी आहेत आणि कशा वापरायच्या आहेत ते या आन्सर रायटिंगच्या प्रॅक्टिसमध्ये आपल्याला होऊन जाईल. नेक्स्ट पॉईंट येतो की आपला मॅपिंगमध्ये आणि करंट अफेअर्स लिंकिंगमध्ये एक खूप मोठा म्हणजे इम्पॅक्ट पडतो आपल्या मार्क्सवरती मॅपिंग सेक्शनमध्ये. म्हणजे जेवढं तुमचं आता भूगोल तुम्ही विषय निवडला आहे म्हणजे तुम्हाला मॅपिंग हे आलंच पाहिजे आणि त्या संदर्भात म्हणजे एका पेपरमध्ये म्हणजे एका प्रश्नामध्ये कमीत कमी 2 किंवा 3 आपल्याला मॅप्स ॲड करावे लागतात की जेणेकरून ते दिसायलाही सुद्धा ॲट्रॅक्टिव्ह दिसतं आणि एक्झामिनरला सुद्धा ते आवडतं. ह्याने म्हणजे त्यानुसार आपल्याला समजतं की ह्याने अभ्यास केलेला आहे आणि त्याला हे एक्झॅक्ट माहिती आहे आणि त्याचा वापर आपण मॅपिंग सेक्शनमध्ये करणार आहोत. मॅपिंगचा आणि हाच मॅपिंगचा यूज आपल्याला प्रीमध्ये किंवा जे काही बाकीचे विषय आहेत त्या विषयामध्ये सुद्धा आपल्याला ॲडिशनल मार्क्स देऊन जातो. विथ काय होतं आता हे जे करंट अफेअर्सचे लिंकिंग आहे म्हणजे आपण जे करंट अफेअर्स वाचतो तर त्या करंट अफेअर्सचं जे काही लिंक आहे तर ते आपल्याला जे आन्सर रायटिंग जे असणार आहे आन्सर रायटिंग जे असणार आहे तर त्या आन्सर रायटिंगमध्ये कसं आपण यूज करायचं असतं किंवा केस स्टडीमध्ये कसं आपण एखादा पॉईंट यूज करू शकतो तर ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे की करंट अफेअर्स कसं लिंक करू शकतो. आणि त्याचबरोबर आपल्याला एक ब्रेन स्टॉर्मिंग प्रोसेस असते आन्सर रायटिंगसाठी की ती हळूहळू तुमची डेव्हलप करण्याची तयारी होऊन जाईल. म्हणजे जेणेकरून आपल्याला आपला जो मेन्सचा पेपर असणार आहे त्यावेळेस आपल्याला इतकं ब्रेन स्टॉर्मिंग करावं लागतं की आपलं डोकं दुखायला लागतं तर त्याची प्रॅक्टिस आपण अगोदरच केलेली चांगली. अशा प्रकारे ही आपली 4+1+ची स्ट्रॅटजी असणार आहे. नेक्स्ट मला विचारायचं होतं की आपण सुरुवातीला ह्युमन जिओग्राफी बघूया की फिजिकल जिओग्राफी बघूया. हे तुम्हाला प्रश्न विचारते मी. याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकता. माझा म्हणजे पॉईंट ऑफ व्ह्यू काय असणार आहे की ह्युमनला आपण प्रेफरन्स देऊया ह्युमन जिओग्राफीला. कारण काय होईल की आता मी जे तुम्हाला सांगितलं की हा सिलेबस इथे कवर होतो मग त्यासाठी आणि हा एक इझी आहे जसा वाचाल आणि समजून घ्याल तर तो हा फिजिकल सेक्शनपेक्षा खूप इझी आहे समजायला. आणि ह्या फिजिकल जिओग्राफीचे जे लेक्चर्स आहेत ते बऱ्याचपैकी म्हणजे यूट्यूबला अवेलेबल आहेत त्यामुळे डबल तिथेच आपल्याला टाईम वेस्ट नाही करायचा. आत्ताच आपल्याकडे 5 महिने अवेलेबल आहेत. मग त्यासाठी आपण हा ह्युमन जिओग्राफीवरती थोडासा फोकस ठेवून त्यामध्ये कसे मार्क्स फेच करू शकतो याबद्दलचा आपला पुढचा प्रयत्न असेल असं पुढची स्ट्रॅटजी असेल असं मला वाटतं. तरी तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट्समध्ये नक्की लिहू शकता की ह्याला प्रेफरन्स द्या. ठीक आहे, एवढंच सांगायचं होतं. आणि ही जी स्ट्रॅटजी आहे ही मी स्वतः वापरलेली आहे आणि खरंच खूप इम्पॅक्ट होतो आणि त्याने काय होतं की आपल्याला एक अवेअरनेस येतो आणि पूर्णतः म्हणजे एक सिव्हिल सर्वंटसाठी हा विषय कोणत्या पद्धतीने वापरला जातो आणि कसा तो यूज करू शकतो जे आपण मूवीज वगैरे मध्ये बघतो की अरे हां ते एवढं त्या व्यक्तीला कसं की एवढं नॉलेज कसं असतं आणि कसा तो पटपट विचार करतो, ब्रेन स्टॉर्मिंग करतो आणि कुठल्या ठिकाणी कसा प्रॉब्लेम येऊ शकतो त्याबद्दल अगोदरच तयार असतो. तर हा विषय जो आपला भूगोल आहे तर तो एक लेवल ऑफ अंडरस्टँडिंग देतो असं मला सांगायचं आहे. ठीक आहे, आपली पुढचं लेक्चर असेल तर आता
डिरेक्टली आता तुम्ही जसे कमेंट कराल त्यानुसार मी पुढचं लेक्चर बनवेन, किंवा मला वाटतं मी एक डेमो लेक्चर तुमच्यासाठी टाकावंच ह्युमन जिओग्राफीवरती, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की कसा आपला पुढचा प्लॅन असणार आहे. ठीक आहे, थँक्यू. एवढंच म्हणायचं होतं. ठीक आहे, इथेच थांबते.